जरा ऱ्हस्व चुकले किंवा अक्षर वाईट आलं तर आईने माझी पानाच्या पानं फाडले. आई आणि रील आली, याच्यामध्ये माझी कंटिन्युअसली ओढाताण होत असते, स्ट्रेस येत असतो, मुलीला कमी वेळ देऊ शकतोय म्हणून गिल्ट येत असतं. हळद लावून झाल्यावर आई विचारायची, झोपलं का? माझं रडणं वाया गेलेलं असायचं. मी झोपणं शोधायचं, आता आईचे हात शोध. हे अजूनच टीडियस असतं, दडसनं संसार होतो. आज बरं का तुला खरेपणाचा धडा, असं शिकू, असं करून नाही चालत. किंवा सिन्सिरिटी म्हणजे काय मी तुला सांगतो, असं नाही की तुम्ही सिन्सिअर आहात तुमच्या कामामध्ये, तुम्ही प्रामाणिक आहात. सगळं जर मनावर घ्यायचं ठरवलं तर मग जगायचं कधी? सुपरवुमन होण्याचं भांडवल पडलं. माझे हात तुझ्या हातात ग आई, मी चालतो ठाई ठाई, अशीच साथ राहू दे तुझी, मी जग जिंकीन पायी पायी. या ओळी आणि थंबनेल यावरून तुम्हाला कळलंच असेल की आपण कोणासोबत बोलणार आहोत आणि कुठल्या विषयावर बोलणार आहोत. तरी थोडक्यात ओळख करून द्यायचा माझा भाबडा हा प्रयत्न. बेसिकली प्रत्येकाच्या घराघरात कमरेला पदर खोचून किचन, तिची मुलं आणि तिचा तो संसार यात रममान झालेल्या आईला ज्यांनी ग्लॅमरस असं रूप दिलं, ज्यांनी एका पडद्यावर आईची एक वेगळी भूमिका वठवली, आईविषयी असणारे सगळे समज, गैरसमज, त्याचबरोबर अटी, नियम आणि कायदे यांना मोडून काढलं आणि आई काय काय करू शकते हे जगाला करून दाखवलं. इतकंच नाही तर ही आई बरंच काही करू शकते, जसं उत्तम गायिका आहे, त्याचबरोबर संगीत दिग्दर्शन, त्याचबरोबर रायफल शूटिंग आणि हॉर्स रायडिंग आणि बरंच काही आपण जाणून घेणार पुढील गप्पांमध्ये. तर नमस्कार. कशी आहेस, कसं चाललंय आणि मुंबई पुणे धावपळ कशी असते? ही अशीच असते. दोन्हीकडचं आई पण निभावण्यामध्ये माझी गेली 4-4.5 वर्ष धावपळ झाली. एक तर रीलवरची आई जी आता सगळ्यांच्या मनामनात रुजलीये आणि रिअल लाईफ मधली आई माझ्या मुलीची आई. आताही मी तुम्हाला वेळ दिलाय कारण ती शाळेत गेली आणि तेवढ्या वेळा मी मध्ये पुण्यात आल्यावर माझी कामं करून घेते आणि बाकी उरलेले दिवस शूटिंग करत असते. हे पुणे मुंबई आई पण निभावणं चालू. खरं तर बऱ्याच असं होतं की आईला गृहीत धरलं जातं एकतर, किंवा ती इतकी व्यस्त असते ना, तिला आपण जस्ट इग्नोर करतो किंवा निग्लेक्ट करतो म्हणून. आणि आमचं बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं यावर कोणीतरी बोलणार आहात की याविषयी जो अनुभव होतो, जो अनुभव घेतो, जो जगतोय तो व्यक्ती बोलेल. आणि मग आम्हाला तू सापडलीस आणि म्हणून हा सगळा आजचा घाट करतो की तुझ्याकडून जाणून घ्यायचंय की ज्या तू 2 भूमिका जगतेस आईच्या, त्या कशा आहेत आणि तो प्रवास कसा आहे ते करूयात आपण सुरुवात नक्कीच. हो, म्हणजे आई जन्माला आल्यानंतर आपली ज्या व्यक्तीची सगळ्यात पहिल्यांदी ओळख होते आणि जिची आणि आपली एक घट्ट नाळ जोडलेली असते आयुष्यभरासाठी. आणि ती आपल्यासाठी असतेच, अगदी पहिल्या क्षणापासून ते तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती आपल्यासाठीच असते. ती आई पण कधीच तिचं बाजूला ठेवत नाही. ती आईचं व्रत तिचं चालूच असतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती सगळ्यात गृहीत धरली जाते. तू म्हणतोस तसं ती आई असतेच, ती कुठे जाणार आहे, ती कायम तिथे असते. पण त्यात होतं असं की आई आपल्यासाठी आई आयुष्यभर आई असते पण आपण कधी तिला वेगळ्या लेन्स मधनं बघत नाही. ती एक स्त्री पण आहे, ती एक माणूस पण आहे, हे बघायला बरीच मुलं विसरतात. तर त्याची जाणीव मला वाटतं या सिरियलनी अनेकांना करून दिली की ती एक इंडिव्हिज्युअल पण आहे आणि तिची म्हणून काय स्वप्न आहेत किंवा तिची म्हणून काय मतं आहेत, ही पण आपण मुलं म्हणून विचारात घेतली पाहिजे आणि त्याचा आदर ठेवला पाहिजे. जसं मी म्हणालो की आई आणि स्वयंपाक एक घट्ट नातं आहे किंवा एक वेगळं समीकरण आहे. तुझ्यात त्याचा काय अनुभव आहे किंवा तुझे ते आठवणी काय आहेत? आठवणी म्हणजे माझी आई माझ्या मेमरीमध्ये आठवते ती स्वयंपाकघरातच आठवते. म्हणजे ती शास्त्रीय संगीत गायिका होती, ती सकाळी उठून रियाज करायची, ती शिकायला जायची, गाणं ती आजन्म शिकत राहते, आजही ती शिकते आहे. म्हणजे आता प्रॅक्टिकली गुरुकडे जाऊन जरी शिकत नसली तरी प्रत्येक मैफिली ऐकत ऐकत ती शिकत असते, तिचा रियाज सतत चालू असतो. पण तरी मला तिची इमेज पटकन आठवली तर पदर बांधून ओट्यापाशी उभी असलेली आई, प्रत्येकाचं हसतमुख आणि स्वागत करणारी आई आणि अखंड रियाज करत स्वयंपाकातही तिचं गाणं उतरायचं असं म्हणूया आपण की तिच्या जेवणातही तिच्या गाण्याची चव उतरायची. अशीच आई आठवते आणि अतिशय सुगरण होती. तिच्या हातचे कुठलेच पदार्थ कधी मला फसलेला आठवत नाही किंवा आवडला नाही असं नाही. मला आठवते की माझ्या वाढदिवसाला
न सांगता मंडळी यायची. मी कॉलेजमध्ये असताना तेव्हा असं काही बोलवणं सेलिब्रेट करायचं असं नसतं. आम्ही आज आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे आपण जायचं. तशी मला माहितीच नसायचा आकडा की आज, कारण मी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असल्यामुळे माझे खूप मित्रमैत्रिणी होते. आज किती जण येणार आहे, किती जणांच्या लक्षात येते. तेव्हा फेसबुक इन्स्टा काही नव्हतं की त्याच्यावर फ्लॅश व्हायचा आपला वाढदिवस. आणि असं करता करता आईने केलेलं असायचं आणि लोक येत राहायची आणि ते कधीच कमी पडायचं नाही. अशी माझी आई होती अन्नपूर्णा आहे. आता थोडस तुमच्या बालपणाबद्दल जाणून घेऊया. हुजूरबागेची विद्यार्थी ते महाराष्ट्राची आई, हा प्रवास जितका अवघड आहे पण त्याची पाळंमुळ नक्कीच बालपणात रुजली असेल. ती जडणघडण कशी होती किंवा तो एक प्रवास कसा होता? मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे जेवढ्या ऍक्टिव्हिटीज मी केल्या असतील आतापर्यंत, ज्या करतीये, त्याची सगळ्याची मुळं मला माझ्या शाळेमध्ये आणि शाळेच्या संस्कारांमध्ये, आमच्या शिक्षिकांनी दिलेल्या कॉन्फिडन्समध्ये जाणवते. एकतर हुजूरबागेच्या सुशील कन्या सुविद्या आम्ही होणार हे आमचं ब्रीदवाक्यच आहे. आणि मला वाटतं शाळेने मला प्रचंड कॉन्फिडन्स दिला, आत्मविश्वास दिला. मी वेगवेगळ्या क्षेत्रात आज काम करू शकते किंवा कितीही समूह समोर असलं तरी मी आत्मविश्वासाने बोलू शकते, आपली मतं मांडू शकते, सुसूत्रपणे बोलू शकते. किंवा मराठीवरची जी आपण म्हणूया की हुकूमत आहे ती सगळी मला शाळेनी आणि माझ्या आईनी असं एकत्रितपणे आपण म्हणूया की ती जडणघडण झाली. अनेक ऍक्टिव्हिटीज करायची मी. अगदी माझ्या काव्य लेखनाला, काव्य वाचनाला, संगीत दिग्दर्शनाला, या सगळ्याला शाळेनी, आणि नाटक आणि खेळ या सगळ्याला शाळेनी प्रचंड प्रोत्साहन दिलं. मी सगळ्या शिक्षकांची खूप लाडकी होते आणि तशीच माझ्या आईची पण खूप लाडकी होते. अभ्यासातही चांगली होते. मला आठवते की सुंदर हस्ताक्षर असण्याकडे आमच्या बाईंचा पण कल असायचा, आईचा पण असायचा. जरा ह्रस्वदीर्घ चुकले किंवा अक्षर वाईट आलं तर आईनी माझी पानाच्या पानं फाडलेली मला आठवत आहे. म्हणजे अशा संस्कारांमध्ये मी वाढले की जे लिहिशील ते सुवाच्यच असलं पाहिजे, याच्याकडे तिचा कल असायचा. त्यामुळे जी शिस्त, सिन्सिरिटी जी बाणवली गेली आहे आता माझ्यामध्ये, शाळेमुळे आणि आईमुळेच आहे. जसं तुम्ही उल्लेख करताना बोललात की बालपणी टीव्हीवर यायचं एक स्वप्न होतं किंवा नाटकं करायचं होतं. मग त्याच्यासाठी जो पुरुषोत्तमचा अट्टहास तुम्ही केला, त्याच्यासाठी जे पुरुषोत्तम मध्ये एक वेगळा ग्रुप फॉर्म करणं आणि ते सगळं करणं, तर ती काय स्टोरी आहे? हो, मला अभिनय करायचा होता आणि माझ्या बाबांची तेवढीशी परवानगी नव्हती आणि त्यांच्या ठिकाणी बरोबरच होतं. कारण आमच्या घरात किंवा आजूबाजूलाही कोणी या क्षेत्रात काम केलेलं नव्हतं. या क्षेत्राविषयी एक भीती असते, त्यात मुलगी या क्षेत्रात जायचं म्हणल्यावर. आणि त्यांना असं वाटलं की पहिल्यांदा पालकांच्या मनात हेच येतं की ग्लॅमरचं आकर्षण आहे का. तर पण मला असं वाटलं की आपल्या इथे काहीच कॉन्टॅक्ट नाही आहेत, कसं जायचं आपल्याला माहिती नाही. आणि मग मला लक्षात आलं की त्यावेळेला पुरुषोत्तम करंडक मध्ये जर तुम्ही नोटीस झालात, कोणाच्या दृष्टीस पडलात, तर तुम्हाला पटकन काम मिळतं किंवा कुठली तरी एक संधी मिळते. आणि तसं झालं सुद्धा. मी पुरुषोत्तम करंडक मध्ये सीसॉ नावाची एकांकिका स्वतः लिहिली होती. कारण विद्यार्थी लेखनाला तेव्हा खूप महत्व असतं की विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टला एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं जायचं. म्हणून मी ती लिहिली, ती माझ्याकडनं लिहिली गेली आणि त्या वर्षीचा दुसरा करंडक मिळाला, बरीच पारितोषिक मिळाली आणि त्यातूनच मला माझी पहिली सिरियल मिळाली. त्याचं नाव होतं इंद्रधनुष. तर संजय पवार, आमचे संजय पवार त्यावेळेला दिग्दर्शक होते आणि त्यांनीच माझं नाव कांचन नायक यांना सांगितलं आणि मला पहिलं काम मिळालं. त्यामुळे पुरुषोत्तम करंडक करताना मला ज्यांनी सपोर्ट केला त्यांच्यामुळे माझं जे स्वप्न पूर्ण झालं. आता सीसोचा विषय निघालाच आहे, तर मला हे विचारायला खूप आवडेल की सीसो लिहिणारी मधुराणी ताई आणि आजची साकारणारी अरुंधती या दोन खूप वेगळ्या आहेत. तर त्या प्रत्येकातून तू वैचारिकरित्या काय घेतलं आहेस? सीसॉ लिहिताना पण मला असं वाटतं की 18-19 वर्षी मला आता मागे वळून बघताना असं वाटतं की खूप मॅच्युरिटीने मी ते नाटक लिहिलं होतं. त्या दोन्ही मुली आईकडे स्त्री म्हणून पाहायला शिकल्या. आईच्या आयुष्यात एक त्यांच्या वडिलांव्यतिरिक्त एक मित्र आहे आईचा. आणि त्या काळात ती कॉन्सेप्ट खूपच पुढारलेली होती की आईचा मित्र असणं. कारण माझ्या आईनी कधी कुठल्या
माणसाला हा माझा मित्र आहे अशी ओळख करून दिलेली मला आठवत नाही, कारण तशी बोलायची त्यावेळेला पद्धतच नव्हती. आता आम्ही म्हणतो, माझ्या मुलीला माहित असतं की हे आईचे मित्र पण आहेत, मैत्रिणी पण आहेत, शी स्कूल अबाउट इट. पण तेव्हा तसा जमाना नव्हता आणि तो खूप जवळचा मित्र आहे. आणि एक अख्खी रात्र आई त्यांना माहिती की संध्याकाळी कुठल्या तरी एक्झिबिशनला गेली आणि ती अख्खी रात्र जवळपास पहाटेपर्यंत परत येत नाही आणि आपल्या वडिलांबरोबर ती कुठेतरी अनहॅपी हेही जाणवतंय. आणि अशा वेळेला या सगळ्या नात्याकडे, विवाह संस्थेकडे, त्या डायनॅमिक्सकडे त्या दोन मुली त्यांच्या दृष्टिकोनातून कशा पाहतात आणि आईकडे आणि एकंदरीत नात्यांकडे बघायला त्या शिकतात असं ते होतं. आणि मला वाटतं की तेव्हापासूनच मला असं वाटतं की काळाच्या पुढे स्त्रीला पाहत आली मी. आणि ही पण भूमिका अशीच होती की स्त्रीने त्यागशील असायला पाहिजे किंवा स्वतःची मतं, स्वतःचा स्टँड बाजूला ठेवून केवळ संसार वाचवण्यासाठी घुसमटत जगायला पाहिजे असं न सांगता अरुंधतीने आज एक पाऊल पुढे उचलून तुम्ही जायला पाहिजे जर इफ मॅरेज इज नॉट वर्किंग, हे महत्वाचा मेसेज मला वाटतं दिला. कारण लग्न संस्था पण आपणच बनवलेली आहे, ती काही त्याच्या सगळं आपण पृथ्वी तलावर आलेलो नाही, ती मनुष्याने बनवलेली आहे आणि ती काही फ्लॉलेस नाहीये. त्यामुळे त्याच्यामध्ये चढ उतार, जडणघडण किंवा बदल इन्व्हॉल्व्ह होत राहणारच आहे. इट इज नॉट आयडियल. जसं आपण बोललो की इट इज नॉट आयडियल, पण मग स्वतःचा आयडियल शोधण्यासाठी आपण खूप साध्या भाषेत म्हणायचं तर स्वतःचं स्वत्व शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. तर तो प्रवास कसा होता? कारण खूप काळ आपण पडद्यावर नाहीये, सिरियल मध्ये नव्हतो आणि पुन्हा एकदा कमबॅक करायचंय, मग त्याच्या मागे बरेचसे विचार, बऱ्याचशा गोष्टी असतील. आणि हा प्रश्न विचारायचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येकाच्या घराघरामध्ये जी आई आहे तिचंही कुठेतरी असंच झालंय, एक पोकळी झाली, म्हणजे मुलं मोठी झालीये, ती त्यांचं सोशल मीडिया किंवा बाकीचं आयुष्य जगतायत, काम करतात, पण तिला तो खूप असा वेळ मिळाला. मग तिने ते कसं करावं याच्यासाठी ह्याचं उत्तर मला हवं. अभिनय करणे माझं पॅशन होतं आणि मी अभिनय केल्याशिवाय राहू शकत नाही मला माहित होतं. म्हणूनच मी 10वीत असताना मला 89% होते दहावीला, जवळपास बोर्ड एखाद्या टक्क्याने त्या वर्षी माझं गेलं होतं. तरी सुद्धा मी आर्ट्सला गेले, कारण मला दिसत होतं की मला कुठे जायचंय आणि मग सायन्सची प्रॅक्टिकल्स करण्यात काही वेळ घालवायची इच्छा नव्हती माझी. मला कलेमध्ये, साहित्यामध्ये राहायचं होतं. तर तेव्हाच मी तो निर्णय घेतला होता. त्यामुळे माझ्यासाठी विचारशील तर माझा फोकस क्लिअर होता की मला काय करायचंय. असं नव्हतं की, पण अर्थातच मग आपण जेव्हा लग्न करतो मग मुलाबाळासाठी एक ब्रेक घ्यावा लागतो आणि त्यात मी पुण्यात शिफ्ट झाले मुलीसाठी, कारण तिला इथलं छान चांगली हवा, चांगलं वातावरण मिळावं जे ते मुंबईत मिळत नाही अशातला भाग नाही. पण पुण्यातलं एखाद्या मुलाला वाढवायला मला खूप अनुकूल वाटलं वातावरण. जिथे माझं बालपण गेलं, ज्या पुण्याने माझ्यावर संस्कार केले त्या पुण्यात स्वराली वाढावी अशी माझी इच्छा असल्यामुळे मुंबईत काम सुरू करायला मध्ये थोडा गॅप पडला. पण त्याही दरम्यान मी गप्प नाही बसले. तेच मला त्यांना सांगायचंय की ध्येय समोर असायला हवं, काय आपल्याला करायचंय. मग त्याच्यासाठी मध्ये थोडा जो गॅप जातो, जो प्रेग्नन्सी डिलिव्हरी मधला आपला असतो, त्यातही आपल्याला काय करायचंय माहित असलं की त्याप्रती आपण पावलं उचलत राहतो. म्हणजे इथे मी गप्प बसले नाही, मुलीला सांभाळून मला काय करणं शक्य होतं. मी काही प्रायोगिक नाटकांमध्ये काम केली, मी कवितेचं पान सारखी युट्यूब सिरीज केली, रंगपंढरी सारखी इंटरव्ह्यू बेस्ड युट्यूब सिरीज केली, ज्याच्यात नाटकाशी निगडीत, साहित्याशी निगडीत मी काम करत राहिले, ज्याचा मला पुढे संधी आली तेव्हा त्याचा नक्कीच उपयोग झाला. तुझा प्रश्न असा होता की अनेक वर्ष ज्यांनी काही केलं नाही, तर असे अनेक उदाहरण आहेत की ज्यांनी वयाच्या 45व्या वर्षी, 50व्या वर्षी स्वतःला शोधलं, स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आणि अशी उदाहरणं किंवा अशा सक्सेस स्टोरीज पाहिल्या तर आता मला वाटतं की मुलं पण खूप शहाणी आहेत, ती आईला गृहीत धरत नाही. आणि त्याच्यात मला असं वाटतं म्हणजे आमच्या सिरियलचा पण खूप मोठा वाटा आहे. तर सगळ्यांना विश्वासात घेऊन आता ज्या 50च्या आसपास स्त्रिया आहेत, त्यांचं अनेक वर्षांचं करिअर सुटले, त्यांनी पुन्हा नव्याने सुरुवात करायला हरकत नाही. आणि हेच उदाहरण अरुंधतीने तुमच्या समोर ठेवले. जर अरुंधतीने स्वप्न बघायला शिकवलीत सगळ्यांना, तर तुम्ही ती बघायला
यामुळेच मला पुढे असं विचारायचं की आईला तिच्या जखमांबद्दल बोलणं किती महत्वाचं असतं. कारण बऱ्याच असं होतं ना, ती करतीये सगळं, पण तिला काहीतरी म्हणजे पास्ट मध्ये झालेलं असेल किंवा फ्युचर मध्ये असेल किंवा मध्ये कधीतरी काहीतरी घडून गेलेलं असतं, ती कोणाशीच बोलत नाही. कधी मिस्टरांशी बोलत नाही, मुलांशी बोलत नाही किंवा त्याच्या माहेर सासर कोणाशीच बोलत नाही. पण ते बोलणं किती महत्वाचं असतं, मोकळं होणं किती महत्वाचं असतं. खूप महत्वाचं असतं, खूपच महत्वाचं असतं. आणि त्याची जाणीव आता हळूहळू स्त्रियांना व्हायला लागली. कारण मग त्या एका विशिष्ट वयामध्ये 45 to 55 या एज मध्ये जे आपल्याला वेगवेगळे आजार दिसत आहेत स्त्रियांचे, ते सगळं मॅनिफेस्टेशन त्यांनी आतापर्यंत आयुष्यात दाबून ठेवलेल्या भावभावनांचं उद्रीकरण आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. कारण त्या सगळ्या भावभावनांना ज्या दबल्या गेल्या आहेत, ज्या मोकळ्या झाल्या नाहीत, त्या कुठेतरी बाहेर पडतात, कुठल्या तरी आजारांमधनं बाहेर पडतात, स्वभावातनं मग त्या बाहेर पडायला लागतात. तर अशा वेळेला आपण मेनोपॉज बद्दल बोलतो. मेनोपॉज मध्ये अनेक स्त्रियांना त्रास होतो की वेगवेगळे पाळीशी निगडीत त्रास बायकांना होत आहे. त्या सगळ्याचं कारण भावनांचं न करता आलेलं व्यवस्थापन आहे असंच मला वाटतं. तर आजकाल झालंय असं की व्यापात बाई स्त्री अडकते संसारात. पूर्वी असं व्हायचं की धुणी धुवायला बायका एकत्र जमायच्या, कुठल्या तरी प्रसंगी बायका एकत्र जमायच्या आणि त्या माहेरी जायच्या तेव्हा सुद्धा खऱ्या अर्थाने या हृदयचं त्या हृदयी बोलायच्या, आपली मनोगत सांगायच्या, आपली दुःख व्यक्त करायच्या, वाटलं तर कडाकडा भांडायच्या. त्यावेळेला खूप मोकळेपणा होता आणि नंतर मिठी पण मारायच्या, तशा त्या ट्रान्सपरंट होत्या. पण आता समाजाचा दबाव एवढा आहे, इतका एक मुखवटा घेऊन स्त्रियांना पण वावरायला लागतं. आपण सुपर वुमन आहोत असा एक आविर्भाव घेऊन वापरायला लागतं की नाही ठीक आहे चल मी बघेन, पण आतमध्ये काहीतरी सलत असतं, काहीतरी दुखत असतं. तर एक छान जवळच्या 4-5 मैत्रिणी आणि त्याच्यात अगदी मित्र असला तरी काही हरकत नाही असायला हवीत. नाहीतर कुठल्या तरी थेरपिस्ट कडे जाऊन सातत्याने मला असं वाटतं की स्त्रियांनी गायडन्स घेणं, वेगवेगळ्या कलांमधून नृत्य असेल, गायन असेल, पॉटरी असेल, आपल्या दबलेल्या भावनांना वाट करून देणं हे नितांत गरजेचं आहे. नाहीतर ते कुठे ना कुठेतरी बाहेर पडतं आणि मग ते निस्तरत राहायला लागतं. त्यापेक्षा वेळीच तो स्ट्रेस मॅनेज करायला शिकायला पाहिजे. आणि ते मीही शिकते, कारण मी पण रिअल आई आणि रील आई याच्यामध्ये माझी कंटिन्युअसली ओढाताण होत असते, स्ट्रेस येत असतो, मुलीला कमी वेळ देऊ शकतोय म्हणून गिल्ट येत असतं. तर त्याचं सगळ्याचं कुठेतरी आपण व्यवस्थापन केलं पाहिजे, त्याची चांगली उत्तरं शोधली पाहिजे. त्याच्यासाठी मग कदाचित स्पिरिच्युअलिटी आपण म्हणतो, अध्यात्माचा आपण कास धरू शकतो अध्यात्माची. तरच मुलं होती त्यावेळेस तिचं सगळं आयुष्य बदलतं, मेंटली, फिजिकली आणि सगळ्याच दृष्टिकोनातून. आणि त्या बदलांविषयी काय सांगतो, कारण बऱ्याचदा त्या बदलांविषयी बोललंच जात नाही मला असं वाटतं. खूपपर्यंत म्हणजे माझ्या अधिक जवळच्या मैत्रिणी डिलिव्हरी नंतर म्हणजे मुलाला जन्म दिल्यानंतर जे डिप्रेशन येतं, पोस्टपार्टम डिप्रेशन ज्याला म्हणतात, त्याच्या शिकार झालेल्या मी बघितलं. आणि हातात आपलं मूल आहे आणि आपल्याला तरी सुद्धा रडू येतं किंवा चांगलं वाटत नाही, आणि ज्या मुलाची इतक्या आतुरतेने वाट बघितली ते जन्माला आल्यावर आपल्याला दुःखी का वाटते, ते सगळे हॉर्मोनल चेंजेस असतात आणि खूप जास्त प्रमाणात ते होत असतात. त्यात कुठेतरी करिअर घडत नसतं किंवा ह्या सगळ्याचा एक त्रास होत असतो आपल्याला. सातत्याने आई पण निभवायचं असतं, वेगळी जबाबदारी असते, आणि बाकीची नाती पण निभावायची असतात, आपलं म्हणून एक अस्तित्व टिकवायचं असतं. तर तो काळ, पहिलं मूल आपलं काय म्हणतात त्याला इंडिपेंडंट होईपर्यंत, स्वावलंबी होईपर्यंतचा काळ आईसाठी खूपच ओढाताणीचा असतो. आणि ते स्वावलंबी कधी कधी आया पण मुलांना होऊ देते, म्हणजे त्यांना पण मुलं आपल्यावरती डिपेंडंट असायची एक सवय होते. अर्थात प्रत्येक मुलं आणि प्रत्येक आई वेगळी असते, त्यामुळे असं सार्वत्रिक काही सांगणार. थोडस वेगळ्या टॉपिक, जसं स्टार असताना सोशल मीडियावर अपडेटेड राहणं किती महत्वाचं असतं. कारण आता खूप असं हे झालं थोडंसं म्हणजे टॉपिक चेंज करूयात म्हटलं.
राहणं गरजेचं असतं असं मला लोकांनी सांगितलं. म्हणजे मला ते अजून काही कळत नाही. एक म्हणतो पिअर प्रेशर किंवा सोशल प्रेशरमुळे मी थोडीफार ऍक्टिव्ह असते सोशल मीडियावरती, पण तरी फार नसते. म्हणजे उगाच भरमसाठ रील्स टाकते, मी आज इकडे आले, मी आज तिकडे गेले, मी आज हे खाते, आणि असं काही मला जगण्यावरती भर असतो की आता जिथे आहे ते जगूया, फोटो नंतर टाकता येतील. पण मग मी विचार केला की काय करता येईल. सगळेजण मागे लागलेत कारण की अपडेट असायला पाहिजे, तुझे फॉलोअर्स वाढवायला पाहिजे, तू एका पॉप्युलर सिरियलची मेन लीड आहेस आणि तुझे एवढे कमी फॉलोअर्स कसे काय, किंवा इतकेच कसे काय, इतके असायला पाहिजे होते. तर मला सांगायला आवडेल की जे काही माझे फॉलोअर्स आहेत ते ऑर्गॅनिक आहेत. त्याच्यासाठी मी कुठलेही भरमसाठ आउट ऑफ द वे जाऊन रील्स केलेली नाही. मला कविता आवडतात, मला असं वाटलं की या प्लॅटफॉर्मवरून आपण कविता पोचवायला पाहिजे, आणि ज्यांना कविता आवडल्या त्यांना भिडल्या ते माझे फॉलोअर्स आहेत आणि ते ऑर्गॅनिक आहेत. त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. अडगळीच्या खोलीमध्ये आपली एखादी कॅसेट सापडते, त्या थ्रू मिस्टरां थ्रू आपल्याला संगीत दिग्दर्शनाचं काम मिळतं आणि त्याच्यानंतर आपण करू शकतो ती गोष्ट. आणि आत्ताची भूमिका करताना मिस्टरांचे साथ, तेव्हा एका स्त्रीला पुढे जाण्यासाठी ही सगळी साथ किती महत्वाची असते, पहिली कशी असतात त्या साथ महत्वाचं असतं. म्हणजे त्यावेळेची घटना अशी घडली होती की मी कॉलेजमध्ये असताना संगीत दिग्दर्शन केलं होतं आणि अभिनय त्या नादात मी विसरून गेले होते. आणि प्रभूच्या हाताला ती कॅसेट लागली. त्याला असं वाटलं की माझ्यात संगीत दिग्दर्शन करायची क्षमता आहे, सामर्थ्य आहे. आणि त्याला वाटणं, आणि त्याही पलीकडे जाऊन वृंदा किरोडियन आमचे जे प्रोड्युसर होते त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणजे त्यावेळेला त्यांना कुठल्याही मोठ्या संगीतकाराला घेण्याची त्यांची क्षमता होती, तरी सुद्धा एका स्त्री संगीतकारावर, नवीन मुलीवर विश्वास ठेवला. आणि फक्त त्यांनीच नाही, श्रेया घोषाल माझ्यासाठी गायली, त्यावेळेला साधना सरगम गायल्या, आरती आगरीकर टिकेकर गायल्या, आप्पा वडावकर, नंतर कमलेश भडकमकरनी त्याचं अरेंजमेंट केली. एवढ्या सगळ्यांनी, गुरु ठाकूरनी गीतं लिहिली, एवढ्या सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला त्यावेळेला, आणि म्हणून मी संगीत दिग्दर्शिका म्हणून उभी राहिले. पण अर्थातच तो शोध मला असं वाटतं की सगळ्यात आधी मी चाली देऊ शकते हा मी परत शाळेकडे येईन. शाळेतल्या माझ्या बाईंना आणि मुख्य म्हणजे माझ्या आईला त्यावेळेला वाटलं होतं तिने त्या स्पर्धेत मला भाग घ्यायला लावला म्हणून हे झालं. आणि नवरा बायकोच्या नात्याविषयी विचारशील मला तर मला असं वाटतं की ते हातात हात घालून जायला पाहिजे. म्हणजे दोघांचे एकमेकांना सपोर्ट असतोच, त्याशिवाय कोणाचंच करिअर घडू शकत नाही. पण जसं सतत कोणी बोलून दाखवत असेल की हे माझ्यामुळे मी केलं, तर मग त्याच्यातली मैत्री हरवून जाते. तर त्याच्यातली एक जी समरसता आहे की हे करण्यासाठीच आपण नातं निर्माण केलंय ना. म्हणजे ते करतोय हे आनंदासाठी करतोय, आणि तू ग्रो होताना मलाही आनंद होतोय असा जर भाव असेल तर ते नातं दोघांनाही सुखावं होतं आणि अडकवून ठेवत. आपण मगाशी बोलत होतो की बऱ्याचशा कवितेचा उल्लेख केला, तर कविता हा तुझा एक छंद आहे. मला विचारायचं, एखादा छंद जोपासताना किती कष्ट घ्यावे लागतात किंवा किती मेहनत करावी लागते, आणि अगेन हे पुन्हा त्याच आयांपर्यंत पोहोचवायचं आपल्याला किंवा प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं ज्यांचे छंद आज मागे पडलेत कामाच्या गडबडीत किंवा धावपळीच्या जीवनशैलीमध्ये, आणि मग ते आज सरस उत्तर की वेळ नाही. तू तो छंद कसा जपतेस आणि किती कष्ट घेतेस त्याच्यासाठी? कष्ट घेते म्हणजे सवड काढणं हेच गरजेचं असतं. तर मला असं होतं की मला तर इतके मल्टिपल आवडी आहेत, इतके विविध गोष्टी आवडतात. मला गायला आवडतं, मला त्रास होतो की माझं गाण्याचा रियाज होत नाही कारण मी 12-13 तास शूटिंग करते. मग कवितांसाठी मी माझ्या सेटवर नेहमी कवितांची पुस्तकं असतात, मी माझा रियाज म्हणून कविता म्हणून बघते. कधी मी उतरवून काढते माझ्या आवडीच्या कविता माझ्या एका वहीमध्ये, डायरीमध्ये. तर असं कवितेशी कनेक्टेड असणं, किंवा आता मी जो काही वाचलेलं काही वेचलेलं नावाचा कार्यक्रम करते की कविता पोहोचवणं हा माझ्या आवडीचा भाग आहे. त्याच्यासाठी मी रील्स करते कवितांची, आणि असा तो माझा छंद जपते. कारण छंदाच्याही पलीकडे माझ्यासाठी ते एक पॅशन वजाच आहे की माझ्यापुरती मी वाचत नाही कविता, तर माझी अशी इच्छा आहे की मला त्यातनं जे मिळतं, जे वाह क्या बात हे जे मला जाणवतं ते अजून 4 लोकांना त्यातनं तो आनंद मिळावा किंवा त्यातनं ते सौंदर्याचा आस्वाद मिळावा असं मला वाटतं. आणि तारेवरची कसरत आहेच सगळं बॅलन्स करणं.
पण एका वेळेला मला वाटतं 10 गोष्टी नाही करता येणार, पण 3 तर करता येतील. ज्या करता येतील त्या करत करत पुढे जायचं. पण आता समजा कविता गुगलवर पण मिळत नाही, मग ती किती अवघड असतं. किंवा मला वाटतं खूप जुनी कविता संग्रहच आहेत, प्रचंड संग्रह आहे. सुरुवातीला कशी मिळाली? सुरुवातीला मी जाऊन विकत घेतले संग्रह आणि ज्यांच्याकडे होते त्यांच्याकडनं मागून घेतले, की ज्यांच्याकडे आता कोणी वाचत नाही पण पूर्वी कधीतरी घेतले होते. काही संग्रहांच्या माझ्याकडे झेरॉक्सेस आहेत, कारण ते संग्रह द्यायला तयार नव्हते. म्हणलं मला द्या, मी झेरॉक्स काढून, कारण दुर्मिळ असतात काही. पण कवितेचं पाठ करताना मी मला वाटतं काही हजारांचे संग्रह पहिले विकत घेतले होते, कारण लायब्ररीत सतत जाऊन बसणं शक्य नाही. पुन्हा तुझ्या आईकडे यायचं की 65व्या वर्षी तुझ्या आईने पीएचडी केली आणि त्यामध्ये खरंच ते कौतुकास्पद आहे, त्यात काहीच वाद नाही. पण त्यामध्ये तुझी कशी साथ होती? कारण प्रत्येक मुलाला किंवा मुलींना आईला असं काही वेगळं करायचंय, तर ती साथ देणं खूप महत्वाचं आहे. मला मी साथ देणं म्हणजे खरंच म्हणते की तिच्या सातत्याला साथ दुर्दैवाने मी फार काही नाही देऊ शकले, कारण तेव्हा माझं लग्न झालं होतं, माझं करिअर चालू होतं, मी मुंबईत होते. पण मी तिला सतत सांगत राहिले की आई हे तू पूर्ण कर, हे करत राहायला पाहिजेस. तिला ऍटलिस्ट हे कशाला करतेस, 65व्या वर्षी काय गरज आहे असं तरी नाही म्हटलं. पण ती खूप जिद्दीची आहे आणि तिने सगळ्यातनं मार्ग काढत ते तिच्या बळावर पूर्ण केलं. आणि माझ्या वडिलांची अर्थातच तिला खूप प्रचंड साथ होती, कारण खूप तिचा व्हास्ट होता अभ्यास आणि सतत त्या अभ्यासात ती असायची आणि त्याचा सपोर्ट खूप होतो. एखादी छोटीशी कविता आईसाठी. नाना पाटेकरांची एक कविता आहे. लहानपणी जखमेवर हळद लावत असताना झोमणार हे गृहीत धरून मी आधीच ओरडून रडायचो. हळद लावून झाल्यावर आई विचारायची झोमलं का? माझं रडणं वाया गेलेलं असायचं. मी झोमणं शोधायचं, आता आईचे हात शोध. आता जसं तू इतकं भावनिक केलंस, तर त्यामुळेच मला विचारायचं आहे की तू ऑलरेडी खूप भावनिक आहेस किंवा खूप संवेदनशील आहेस, तुझा ओव्हरऑल ह्याच्यावर आपल्याला जाणवतं का दिसतं. मग तुझ्यासाठी आईचा स्विच ऑन आणि स्विच ऑफ करणं किती कठीण होतं, कसं जातं? कठीण होतं. आणि तिकडे शूटिंगला गेल्यानंतर पण माझं आई पण जागृतच असतं. मुलीला सतत मी फोन करत असते, तिचं काय चाललंय, शाळेत काय झालं, ती हॅपी आहे ना, तिला काही त्रास नाहीये ना, ती काय जेवली, ती काय जेवायला पाहिजे, काय जेवायला नको, काय वाचायला पाहिजे, काय वाचायला नको, या सगळीकडे माझं सातत्याने लक्ष असतं. आईचा रोल कधी स्विच ऑफ होऊच शकत नाही. पण त्या भूमिकेत जाताना ही भूमिका सोडताना किती गोष्टी कराव्या लागतात, कसं असतं? नाही म्हणजे आपोआप अभिनयाच्या वेळेला तुम्हाला पूर्ण फोकस तिथे ठेवायलाच लागतो. त्या काळापुरती तेवढ्या त्या सीन पुरती तरी तुम्ही आई काय, तुम्ही कोण आहात हेच काही क्षण तुम्हाला काही अंशी विसरायला लागतं. मी जो मधुराणी आहे हे अस्तित्व काही अंशी मनात असतंच, पण तुम्ही त्या भूमिकेला जेव्हा सरेंडर होता तेव्हाच ती वठू शकते. त्यामुळे अशा पद्धतीने काम करायला लागतं की त्यावेळेला बाकीचे नुसतं आई पण नाही, बाकीचे पण काही विचार असतात, स्ट्रेसेस असतात, डोक्यात कामं चालू असतात, पण त्यावेळेला तिथे 100% असण्याची सवय मला असं वाटतं की तुम्हाला नाटक केल्यामुळे लागते, किंवा मी जो काही मेडिटेशन किंवा त्या पद्धतीचा सराव करते त्याच्यामुळे ती वाढते. आता अख्ख्या महाराष्ट्राच्या आई असताना मधुराणीसाठी असे कुठले क्षण आहेत की जे ती विसरूच शकत नाही? फॅन्स तू म्हणते, बापरे खूपच. मला कल्पनाच होती की ह्या सिरियलची घराघरात पोहोचेल. खूप मोठमोठ्या व्यक्तींचे कॉल झाले, पाठीवरती थाप मिळाली, अनेकांनी फोन करून मला अप्रिशिएट केलं. त्याबद्दल मी कृतज्ञ आहेच. पण अगदी साध्या बायका, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बायका थांबतात, बोलतात, अनेकींच्या डोळ्यात पाणी असतं. अनेक लहान मुलं येऊन सांगतात आमची आई तुमच्या त्यांची आई गेली, अशा अनेकांचे डीएम्स मला येत असतात की तुमच्या नावाला आमची आई दिसते किंवा आम्ही आई शोधायचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं खूप भारावून टाकणार आहे. आणि
काय पण एक गुड गर्ल, एक गुड वुमन, एक गुड मदर, एक गुड वाईफ, या सगळ्या गुड सिच्युएशन मध्ये कधीतरी असं होतं की ती तिलाच विसरायला होती, ती स्वतः किंवा समाज तिला विसरायला बेसिकली. हो, म्हणजे स्त्रियांचं असं होतं, माझं असं होतं की ती माहिती नाही, आणि मी काही सगळीकडे फार गुडगुड असायचा प्रयत्न वगैरे करत नाही. जशी आहे तशी आहे, माझ्या ज्या लिमिटेशन्स आहेत त्या लिमिटेशन्स आहेत. माझ्या मुलीलाही माहितीये की मला अमुक अमुक पदार्थांशिवाय जास्त पदार्थ येत नाही, आणि जे आईला येतात तेच ती करायला सांगते मला. त्यामुळे माझ्यावरती फार काही अशी प्रेशर्स घेतली नाही की मी 100. एक काळ असं होतं की मला असं वाटायचं की आपण सगळ्या बाबतीत गुड 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 त्या चौकटीत असायला पाहिजे. पण नंतर असं लक्षात आलं की त्यांनी फक्त आपली ओढाताण होते आणि मानसिकरित्या आपण थकतो. त्यापेक्षा काही गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे की हो हे नाहीये, इट इज नॉट मी. मला अशा पद्धतीने नाही वागता येणार का सतत 24 तास. आहे मी अशी आहे हे स्वतःला आधी ऍक्सेप्ट केलं की मग ते सोपं पडतं. कारण यू कांट बी बेस्ट एव्हरीवेअर, यू कॅनॉट बी. सगळ्यात महत्वाचं आहे, बऱ्याच लोकांची इथे खूप गफलत होत असं मला वाटतं की मातृत्व आणि कर्तृत्व सांभाळताना एक तर कुठल्या दगडावर पाय ठेवायचा हे लवकर करत नाही, आणि एकावर ठेवला की दुसरं थोडंसं कोलमडतं. आपण बॅलन्स कधीच नाही करू शकत. हा बॅलन्स हा शब्दच चुकीचा आहे. म्हणजे पूर्वी 10 ते 5 नोकरी असायची जेव्हा, तेव्हाचा काळ, त्या काळात सुद्धा स्त्रियांना प्रचंड दुःख व्हायचं की आपण मुलाबरोबर ती 10 ते 5 वेळात नाही होत. कारण आईला मुलाला देऊ तेवढा वेळ कमी वाटतो, आणि मुलाला पण आई आजूबाजूला असेल तेवढं कमीच असतं. आणि असं की मी 15 दिवस संसारासाठी देणं आणि 15 दिवस करिअर करणं असं कधीच होणार नाहीये. तुम्ही जेव्हा तुमचं ग्लोरियस काळ असणार आहे करिअर मधला, तेव्हा कुठेतरी कुटुंबाकडे लक्ष कमी होणार आहे. कधीतरी एक अशी स्टेप येणार आहे की कुटुंबाकडे तुम्हाला लक्ष द्यायला लागणार आहे, थोडंसं करिअर बाजूला ठेवायला लागणार आहे. आणि हा बॅलन्स काय येईल तसा घेत तुम्हाला कॉल घ्यायला लागतात. असा 100% बॅलन्स असा कधी नसतो. तू ऍक्च्युली ते अनुभवतीस, मला माहिती. एक सिरियलचं आयुष्य खूप वेगळं आहे, त्याच्यानंतर पुण्याला येऊन तुमचे जागेपणाचे 17 तास असतात असं आपण बघूया. त्याच्यात तुम्ही अमुक तास अमुक कुटुंबासाठी देणं, अमुक तास स्वतःसाठी देणं, अमुक तास करिअरसाठी देणं, असं आजकालच्या काळात होऊ शकत नाही. कुठल्याच क्षेत्रातल्या स्त्रीचं होऊ शकत नाही. पण करिअर तर करायचंय, कारण ऑफिसला जाऊन आल्यावरही त्यांचे कॉल चालू असतात. वर्क फ्रॉम होम करायला लागतं. वर्क फ्रॉम होम हे अजूनच टीडियस असतं. दडसनं संसार होतो, दोन्ही एकाच वेळेला एकाच ठिकाणी करायला लागतं. आणि हे मला वाटतं की आजूबाजूच्या लोकांच्या सपोर्टमुळे शक्य होतं. बेसिकली तुम्ही जी भूमिका करताय तुमच्या वयापेक्षा थोडीशी वेगळी आहे किंवा मोठ्या जबाबदारीची आहे असं. कारण आईचं एक तत्व तुम्हाला दाखवायचं, एक पूर्ण तप असल्यासारखी दाखवायचं. तर आम्ही प्रेक्षक म्हणून आम्हाला काय असतं, एक ड्रामा बघतो आम्ही, एखादा मसाला बघतो की ओके आज ह्याने हे केलं, आज त्याने ते केलं, एवढंच बघतो. पण त्याच्या मागे एक ऍक्टर म्हणून किंवा एकदा ती भूमिका आपल्याला तशी वठवायची म्हणून कुठली विचारसरणी करतात? एकतर मला त्याच्यासाठी काही फार वेगळे कष्ट घ्यायला लागले असं नाही. कारण मी आजूबाजूला अशा पद्धतीने संसाराला वाहून घेतलेल्या, विलीन झालेल्या माझ्या आईपासून इतक्या असंख्य स्त्रिया पाहिल्या की माझ्या वयापेक्षा मोठी जरी असली तरी आईला काही वय नसतं. आई हे तत्व आहे आणि हे सार्वत्रिक आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या वयाच्या स्त्री पुरुषांनी पण मला सांगितलंय की आमची आई आम्हाला तुमच्यामध्ये दिसते. त्यामुळे शी इज एजलेस अँड शी इज ऑलवेज ब्युटिफुल. आई मुलासाठी तिला वय नसतं आणि ती सुंदरच असते आपल्या कुठल्याही मुलासाठी. त्यामुळे ती वठवताना मला आजूबाजूला बघितलेल्या स्त्रियांच्या व्यक्तिमत्वांचा फायदा झाला आणि त्या ऑब्झर्वेशन मधून मी ती वठवू शकते. खूप सारं ऐकून आलं. आता जसा काळ बदलला तसं मुलीपर्यंत काही गोष्टी पोहोचवायच्या किंवा कुठल्याही मुला मुलीपर्यंत एखाद्या गोष्टी पोहोचवायच्या, तर त्या कशा पोहोचवल्या पाहिजे आणि त्या कुठल्या कुठल्या असल्या पाहिजे? मला वाटतं की तुमची कोर तत्व मूल्य जी आहे, मूळ, ती तुमची तुम्हालाच क्लिअर असली पाहिजे की ही मी अशी आहे. आणि आपण शिकवायला जाण्यात अर्थ नाही मुलांना. आपण जसे उठतो, बसतो, वागतो त्या ऑब्झर्वेशन मधनं मुलं शिकवत असतात.
आज बरं का तुला खरेपणाचा धडा दिला, असं असं शिकू, असं करून नाही चालत. किंवा सिन्सिरिटी म्हणजे काय मी तुला सांगतो असं नाही की तुम्ही सिन्सिअर आहात तुमच्या कामामध्ये, तुम्ही प्रामाणिक आहात आणि तुम्ही किती तन्मयतेने तुमचं काम करताय हे बघतात मुलं आणि त्यातनं शिकतात की हो आई जिथे जे करते ते अशा पद्धतीने करते. किंवा जे काही गुण असतील ते असेल, एखाद्या कलेची आराधना असेल जी माझ्या आईला मी आजन्म करताना पाहिली, त्यातनं मी ते शिकले की एखाद्या कलेसाठी वाहून देणं म्हणजे काय असतं. तेव्हा तुमच्या अस्तित्वातनं तुम्ही शिकवत असता. पण मला माझ्या मुलीच्या बद्दल असं आत्ता तरी वाटतं की ती भाषांचा अभ्यास चांगला करावा. माझ्या मातृभाषेवरती अत्यंत प्रेम आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तिला मराठीची गोडी आता तिच्या वयात आहे आणि आजूबाजूला जी काही प्रलोभनं आकर्षणं आहेत त्यातनं मला असं वाटतं की मला तळमळ आहे माझ्या भाषेविषयी, ती तिच्यापर्यंत पोहोचावी. मग तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर जे जे आवश्यक आहे ते प्रत्येक आई आपल्या मुलाला शिकवतच असते. आणि मला असं वाटतं की प्रत्येक आई आणि प्रत्येक मुली वेगळं, असं सार्वजनिक सांगता येईल असं काही नाहीये. प्रत्येक आई समोरची आव्हानं वेगळी आहेत आणि त्या मुलाला वाढवताना तिची होणारी धडपड तळमळ ही प्रत्येक आईची वेगळी आहे आणि प्रत्येक मुलासाठी त्याची ती आई परफेक्ट असते. आता सगळ्यात महत्वाचं, स्टार असताना ट्रोलिंग होतच, तर त्यांना कसं सामोरं जातं? मला म्हणजे आय डोंट केअर असं म्हटलं तर खूप केअरलेसनेसचा भाव येईल, पण मला खरंच फरक नाही पडत. म्हणजे मला माझ्यापर्यंत ते ट्रोलिंग येतच नाही. म्हणजे ट्रॅक चालू होतोय त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी ऐकायला मिळतात. आता म्हणजे मी हे आता अनुभवातनं मला माहित झालंय की व्यक्ती तितक्या प्रकृती आणि आता त्या मीडियानी, सोशल मीडियानी प्रत्येकाला आपली मतं मांडण्याची मुभा दिली आहे. पुढे चांगलं बोलणार कोणी वाईट बोलणार. आता सगळं जर मनावर घ्यायचं ठरवलं तर मग जगायचं कधी? मनावर नाही घेत मी. तुमचं हे मत आहे. खूप आवडलं हे भारी. तुमचं आहे तुमचं कशी राहू. म्हणजे एक ते कोण आहे काय आहे आपल्याला काही माहित नसतं. मला आपल्या जवळच्या व्यक्तींनी जर काही जेन्युइनली सांगितलं, ज्यांना मी जवळचं मानते किंवा ज्यांच्या मतांचा मी खरंच आदर करते, तर त्याच्यावरती मी विचार करते. जर त्यांनी सांगितलं की हा तू सीन वाईट केलास किंवा तुला हे जमलं नाही किंवा हे काय आम्हाला आवडलं नाही, तर मी कुठे कमी पडते, काय माझं चुकतंय. सीनच्या बाबतीतच असं नाही, कुठल्याही जगण्याच्या बाबतीत की तुझा हा निर्णय आवडला नाही, तुझं हे बोलणं आवडलं नाही, तर मी त्याच्यावर विचार करते. पण ही अशी एका हाताच्या बोटात मोजण्या इतकी व्यक्ती, बाकी सगळ्यांची मतांचा विचार कसं बरं करत बसायचं. तर मला माहिती एक तर पुणे मुंबई राहतो, त्याच्यानंतर जसं बोलला 12-13 शूटिंग असतं, या सगळ्यातून याच्यासाठी कसा वेळ काढला? कारण माझ्या आईला जर असं सांगितलं की कर काहीतरी, 1 दिवस होतो 2 दिवस होतो, मला नाही वेळ असं होत, तर त्या सगळ्या आयांपर्यंत हे पोहोचवायचं की आजच्या धावपळीत हे किती महत्वाचं. बापरे, खूपच महत्वाचं. मला त्याचं महत्व इतकं सखोलतेने लक्षात आलं की जनरली सुदर्शन क्रिया आणि मेडिटेशन, ध्यान केल्याशिवाय शक्यतो बाहेर पडत नाही. असा एखादा दिवस येतो, काल रात्री खूप उशिरा झोप झाली, दुसऱ्या दिवशी 6:30चा कॉल टाईम आहे आणि तुमची झोपच पूर्ण झाली, थकवा आलाय, तर अशा वेळेला एखाद दिवस माझा स्किप होतो. पण त्या दिवशी मी काहीतरी ऍटलिस्ट ऐकायचा तरी प्रयत्न करते चांगले, किंवा सेटवर असताना 1-10 मिनिटं स्वतःबरोबर बसायचं.